दरम्यान मला निवडणुकीचा निकाल माहित आहे, मी फक्त प्रतिकात्मक निवडणूक लढवतोय, मला देव मानणाऱ्यांनी आपली निष्ठा निवडणूक निकालात दाखवावी अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिली गोपीनाथ मुंडे यांनी। माझ्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिकात्मक आहे, कारण माझ्यावर भरभरून श्रद्धा आणि निष्ठा व्यक्त करण्यात आली। परमेश्वरापेक्षाही माझ्यावर श्रद्धा आहे असं सांगण्यात आलं। ती श्रद्धा खरी आहे की खोटी आहे ह्याची ही परीक्षा आहे। त्यामुळं ह्या परीक्षेत आता निकाल लागणार आहे। मला तो निकाल आधीच माहित आहे, कारण गेली 2 वर्ष मी अनुभवतोय, परंतु तो महाराष्ट्राच्या जनतेला कळावा ही माझी अपेक्षा आहे। निकाल स्वच्छ स्पष्ट आहे आणि त्यामुळं तो निकाल येईल, पण मला एकच या परळीच्या जनतेला ची क्षमा मागायची, कारण त्याने मला भरभरून दिले आजपर्यंत, आणि याही निवडणुकीमध्ये आम्हाला स्वच्छ स्पष्ट असं बहुमत परळीच्या जनतेने दिलेलं आहे। त्यामुळे इतरांचा कुणाचाही आम्हाला सहकार्य घेण्याची आवश्यकता नव्हती। असं असताना काय झालंय हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, आणि त्यामुळं परळीच्या जनतेची मी क्षमा मागतो की दगाबाजीमुळं मला त्यांचं यश हे टिकवता आलं नाही, त्याबद्दल क्षमा। पण भविष्यामध्ये हे यश मला टिकवता येईल असा मला विश्वास आहे। सर, अपेक्षित होतं? मी सांगितलंच आहे तुम्हाला की गेली 2 वर्षे मी हे सगळं सहन करतोय, परंतु मला माझ्या ज्या भावना आहेत त्याच सामान्य माणसाच्या भावना आहेत, आणि मग हे सत्य लोकांसमोर यावं हीच माझी निवडणुकीची मतांचं गणित न करण्याइतका मी खुळा नाही आहे। निवडणुकीत काय होईल हे न समजण्याइतका अनुभवी मी नाही आहे। त्यामुळे मला हे सगळं माहीत होतं, पण हे सगळं दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी व्हावं ही माझी अपेक्षा होती, आणि म्हणूनच ही निवडणूक केवळ प्रतिकात्मक दृष्ट्या मी लढवत आहे। निवडणुकीचा निकाल मला माहीत आहे। सर, असं म्हणाले धनंजय की 87 वेळेला तुमची वंटवण झाली, त्यावेळेला हा प्रश्न सुटला नाही? मुळामध्ये कुटुंबात माणसं एकमेकाला अपॉइंटमेंट घेऊन भेटतात हेच मला वाटतं की संस्कृती नाही आहे। रोजच आम्ही एकमेकाला भेटतो, त्या वेळा मी मोजलेलं नाही की त्यांना एवढं मोठं करताना मी कोणतीही फुटफुटी, कोणतेही मोजमापन, कोणताही तराजू हातात घेतलेला नाही। स्वतःच्या मुलाला जपावं एवढं त्यांना मोठं केलेलं आहे। त्यांना शुभेच्छा की माझ्यापेक्षा त्यांना मोठ्या वृक्षाची ते वेली आहेत ना, त्यांना माझ्यापेक्षा मोठा वृक्ष सापडलेला आधार घ्यायला, त्यामुळे मी आता लहान वृक्ष आहे। सर, मोठ्या वृक्षानंच लहान वृक्षावर आणण्या गेलाय नाही समजा, असं त्यांचं म्हणणं आहे, परंतु आता माझा वृक्ष आता उपयोगाचा नाही ह्याच्यात, आता त्याच्याही पेक्षा मोठा वृक्ष आधार त्यांना मिळालेला आहे, तो जास्त लाभकारक आहे। नाव घेत नाही तुम्ही, काही आवश्यकता नाही, पण तरी इथे काँग्रेस, मला माझ्या दर्जाने बोलायचं। इथे धनंजयला मदत करते ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी। मी सांगितलं की तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, त्यांनी कोणाला मदत करायची हे त्यांना स्वातंत्र्य आहे, आणि त्यामुळं ही जी आत्ताचं जे युती झालेली ती आज नाही, निवडणुकीत सुद्धा आमचे उमेदवार पाडले गेले, ही युती आधीच झालेली आहे। निवडणुकीच्या आधीपासूनच हे सगळं ठरलेलं आहे, शिजलेलं आहे, फक्त ते लोकांसमोर यावं ही माझी अपेक्षा होती। त्यामुळे लोकांसमोर जाईल, फक्त आता परळीच्या जनतेची मला क्षमा, कारण मी स्वतः या मतदारसंघातून एकूण 5 वेळा निवडून आलो, आणि माझी कन्या 6व्या वेळा, म्हणजे 6 वेळा ह्या मतदारांनी मला भरभरून दिलेलं आहे। त्यांचे आशीर्वाद आहेत, त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचं सहकार्य हे आतापर्यंत आहे, भविष्य काळामध्ये सुद्धा मला शक्ती देईल असा मला विश्वास आहे। मुंडे साहेब, याच्यामागे अजित पवारांची किती भूमिका असते मला वाटतं? मी दुसऱ्याला दोष देऊ इच्छित नाही, वेळ नाही ते दुसऱ्याला वेळ द्यायची, आणि माझ्या कुटुंबाबद्दलही मला काही अभद्र बोलायचं नाही आहे। त्यामुळं मला हा दोष द्यायचा नाही, मला फक्त परीक्षा घ्यायची, परीक्षेचं निकाल स्पष्ट आहे। जनताही, महाराष्ट्राची जनता अतिशय समंजस आहे, त्यांना सगळं कळून जाईल। सर, मागच्या 4 दिवसापासून आपण गप्प आहात, आज कार्यकर्ते संभ्रमावस्थेत त्यांना थेट कुठलाच आदेश मिळत नाही? कोणीही संभ्रमावस्थेत नाही आहे, सगळ्यांनी आपापली संभ्रमावस्था आता सोडावी, आणि ज्याला जो मार्ग योग्य वाटेल त्या मार्गाने जावं। लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य आहे।
कुठलीही संभ्रमावस्था राहील नाही. निवडणुकीच्या निकालाने सर्व अवस्था स्पष्ट होईल परळीत भविष्यात तुम्हाला संघर्ष आणि अजूनही वेळ गेलेली नाही. ज्यांना श्रद्धा व्यक्त करायची त्यांनी माघार घेऊन श्रद्धा व्यक्त करावी. परळीत भविष्यात एकलव्यानं तर आमटा दिला होता, तर निष्ठेसाठी खरोखरच असेल तर द्यावं, नसेल तर नाही. तुम्ही हे सगळं भावनाविवश झालेलं आहात. नाही, मी भावनाविवश- पुढची पावलं भावनाविवश- तुमची पावलं कशी असतात? भावनाविवश माणूस परीक्षेला बसत नसतो. कारण घरच्याच माणसाने दगा दिलेला आहे. नाही, मी सांगितलं की मी परीक्षा ही जो माणूस आहे तो परीक्षेला भावनाविवश होत नसतो. मी माझ्या निवडणुकीच्या शेवटच्या सभेमध्येच सांगितलं होतं की माझं जनतेशी रक्ताचं नातं आहे. म्हणजे मला तेव्हाच चाहूल लागली होती काय होणार आहे याची. तेव्हा मी निवडणुकीच्या शेवटच्या सभेत सांगितलं होतं ही बीड जिल्ह्याची जनता ह्यांचं माझं रक्ताचं नातं आहे. ही जनता पुढे काय करेल? पुढची पावलं तुमची काय असतील? नाही, पुढची पावलं तुम्हाला भेटेल तेव्हा सांगा. ही होती काका गोपीनाथ मुंडे यांची प्रतिक्रिया. आणि धनंजय मुंडे जे पुतणे आहेत त्यांची काय प्रतिक्रिया आहे तेही जाणून घेऊयात दूरध्वनीवरून. धनंजय मुंडे सध्या आपल्यासोबत आहेत. मुंडे सर, स्वागत आहे तुमचं स्टार माझामध्ये. काही वेळातच निकाल हाती येणार आहे परळी नगराध्यक्ष पदाचा. आत्ता जी आकडेवारी आहे तुमच्याकडे, तुम्हाला काय वाटतं किती नगरसेवकांचा, कोणकोणत्या पक्षांचा तुम्हाला पाठिंबा आहे? 26 नगरसेवक आमच्या उमेदवाराला पाठिंबा देतील आणि आम्ही विजय होऊ असं या क्षणाला मला वाटतं. यापैकी भाजपचे किती नगरसेवक आहेत? 11. भाजपचे 11 आहेत. हो. या सगळ्यांसाठी व्हीप पक्षानं बजावलेला आहे. मात्र त्या अगोदरच तुम्ही एक गटनेता निवडला होता, तुमचा स्वतंत्र गट तयार केला होता. तुम्हाला असं माहित वाटलं होतं की व्हीप जारी केला जाईल म्हणून? नाही, मी ज्या दिवशी विड्रॉलच्या दिवशी 3:32 मी आदरणीय मुंडे साहेबांशी बोलत होतो. माझा एकच विषय होता की जुगल किशोर लोहिया सोडता आपण कुणीही निर्णय करा. आणि त्या ठिकाणी आम्ही भैया धर्माधिकाऱ्याला सुद्धा उमेदवारी दिली होती, पण पक्षाने त्या ठिकाणी जुगल शेठचाच व्हीप काढला. त्यामुळे स्वाभाविक आम्ही अगोदरच गट स्थापन केला होता. तसा व्हीप तर एक पार्टीला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये गट स्थापन केल्याशिवाय काढता येत नाही, पण तरी त्यांनी काढला. आणि तो व्हीप निघाल्यानंतर खरा तो व्हीप जिल्हा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस यांनी कुणीतरी द्यायला हवा, पण तो माजी आमदारांनी व्हीप दिला. हा विषय थोडासा सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने झाल्या त्या काही योग्य झाल्या नाहीत. मला वाटत होतं की शेवटपर्यंत कुठेतरी साहेबांनी मोठं मन करावं आणि मोठ्या मनाने या परळीचा विषय, परळीच्या नगरसेवकांच्या भावना ऐकाव्यात. तुम्ही आता म्हणालात की तुमच्याकडे 26 नगरसेवकांचा पाठिंबा आहे. गोपीनाथ मुंडे साहेबांचं असं म्हणणं आहे की ही जी युती आहे ही निवडणुकी आधीच ठरली होती, त्यामुळे तुम्ही निष्ठा दाखवा असं काका म्हणतात. बरं, निवडणुकी अगोदर जी युती ठरली होती तर यामध्ये 17 नगरसेवक भाजप सेनेचे निवडून कसे आले? बरोबर आहे. सेनेचे 6 नगरसेवक इथं पडले. 25 नगरसेवकांची संख्या या ठिकाणी भाजपची आणि सेनेची मागच्या वेळेस होती. जुगल शेठना नगराध्यक्ष केल्यानंतर 2.5 वर्षात ती 25हून 17वर आली आणि 17वर त्यामध्ये ज्यांची इच्छा नव्हती अशा नगरसेवकांनी म्हणले की जुगल शेठला नगराध्यक्ष नाही केलं पाहिजे, आपण साहेबांशी चर्चा करा. मी गेली 15 दिवसापासून ही चर्चा करतोय. दगाफटक्याचा विषय नाही. आज वस्तुस्थिती अशी आहे की साहेबांचे इमानदार आणि साहेबांशी बैमानी याच्यामध्ये आता लक्षातच येत नाही की कोण इमानदार आणि कोण बैमान. ते आज जे मागच्या 40 वर्षापासून जे इमानदार आहेत आज ते बैमान झालेत आणि जे मागचे 40 वर्ष ज्यांनी बैमानी केली ते आज इमानदारीत झाले. त्याची लढाई आम्ही तर साहेबांशी आजही इमानदार आहोत. आणि ज्या दीपक देशमुखनी खिशात पैसे नसताना मुंडे साहेबांच्या वाढदिवसाला लोकांकडनं पैसे गोळा करून वाढदिवस साजरा करून रुग्णवाहिका देणारा हा कार्यकर्ता, यांनी मागच्या अनेक निवडणुकीत मुंडे साहेबांसाठी नाही त्या सगळ्या गोष्टी निवडणुकी जिंकण्यासाठी यांनी केलेल्या आहेत. आणि आज तो बैमान कसा काय झाला मला माहित नाही. बरं, जे 11 भाजपचे नगरसेवक तुम्ही म्हणताय की तुमच्या पाठीशी आहेत त्यांना म्हणजे तुमच्या समर्थकांना फोडण्याचा प्रयत्न होतोय अशी बातमी येते, तुम्हालाही खरं वाटतंय का? नाही, ते प्रयत्न आज नाही होत, ते प्रयत्न बऱ्याच दिवसापासून होतोय. पण यामध्ये सगळ्या नगरसेवकांची एकच भावना आहे की आम्हाला कुठेही हा व्यक्तिगत मुंडे साहेबांच्या विषयापर्यंत हा विषय न्यायचा नाही. पण जुगल शेठचा आग्रह मुंडे साहेबांकडून होत नाही आणि मी आपल्याला खात्रीशीर सांगतो की हा मुंडे साहेबांचा जुगल शेठचा निर्णय नाहीये, म्हणून आम्ही पाऊल उचलतोय. आज या ठिकाणी आज उद्या सगळ्या गोष्टी कळतील. धनंजयजी, तुम्ही राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांची मदत घेतली असंही कळतंय, यामध्ये किती तथ्य आहे? हे बघा, असं जर काही मदत घेतली असती तर मी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला कुणाला तरी मदत केली असती.
त्यांनी माझी भूमिका त्यांना वाटली की ही योग्य भूमिका आहे आणि या भूमिकेमध्ये आज सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे, तर त्यांनी स्थानिक पातळीवर त्यांनी त्यांचा निर्णय केला. याच्यामध्ये कुठल्याही वरच्या नेत्याचा आणि कुठल्या नेतृत्वाचा काही संबंध नाही. काही वेळापूर्वीच तुमचे काका गोपीनाथ मुंडे यांनी एक पत्रकार परिषद घेतली, ज्यामध्ये त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलं की मोठा वृक्ष सापडलेला आहे ज्यांना आम्ही वाढवले त्यांना, त्यामुळे आमच्यासारख्या छोट्या वृक्षाची त्यांना गरज नाहीये आणि जिथून ज्याला जायचं आहे तिथून त्यांनी जावं असं म्हटलेलं आहे. स्पष्टपणे आपली नाराजी त्यांनी व्यक्त केलेली आहे. काकांची हीच नाराजी घालवण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करणार आहात का? मी माझ्या दृष्टीने पहिल्या मुलाखतीपासून सांगतोय की माझा हा विषय फक्त नगराध्यक्षाच्या निवडणुकीपुरता आहे. मला हा विषय व्यक्तिगत मुंडे साहेबांपर्यंत न्यायचाच नाही. माझा आणि त्यांचा कुठल्या गोष्टीत विरोध आहे काय आहे मी बाकी नंतर मी स्पष्ट करेल, पण माझी ही विषय फक्त या नगराध्यक्षाच्या निवडणुकीपुरता आहे. आता त्यांनी आज या निकालाच्या दरम्यान सगळी स्वतःच निवडणूक स्वतःवर घेतल्यामुळे हा कदाचित विषय त्यांना असं वाटत असेल, पण तसा काही विषय नाहीये. तुम्ही जरी म्हटलात की हा विषय फक्त या नगरपालिकेपुरता मर्यादित आहे, तरी काका नाराज झालेत हे मात्र वास्तव आहे. नाही, ही वस्तुस्थिती असेल. मला इथे कळते. आता मी थोडंसं निवडणूक संपल्यानंतर मी बोलतो आपल्याशी. बरोबर. या सगळ्या संदर्भामध्ये भाजप पक्षश्रेष्ठींशी काही तुमचं बोलणं झालेलं आहे का? काकांची काही बोलणं झालेलं आहे का? भाजप पक्षश्रेष्ठींशी माझं बऱ्याचदा बोलणं झालं. माझं मुंडे साहेबांशी सुद्धा बऱ्याचदा बोलणं झालं. फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी आम्ही मुंबईच्या प्रीतम हॉटेलला 3.5 तास या विषयाच्या संबंधी चर्चा केली आणि मला साहेबांनी सांगितलं होतं की जुगल सीड सोडून आम्ही दुसरा कोणाचाही फॉर्म भरू. मी म्हणलं माझी काही अडचण नाही, आपण तो निर्णय करा, आम्ही निर्णयाच्या सोबत आहोत. पण ज्या दिवशी जुगल किशोर लोहियांचाच फॉर्म आला त्याच्यानंतर आम्हाला हा निर्णय करावा लागला. धनंजयजी, काही वेळातच ही निवडणूक होणार आहे, निवडणुकीचा निकाल येणार आहे. यानंतरची प्रतिक्रिया सुद्धा तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत. आता तुम्ही स्टार माझ्याशी संपर्क साधलात आणि तुमची संपूर्ण प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल धन्यवाद. तर अगदी काही वेळातच या निवडणुकीचा निकाल हाती येणार आहे. गोपीनाथ मुंडे यांनी आपली उद्विग्न प्रतिक्रिया काय दिली तीही आपण ऐकलं आणि धनंजय मुंडे यांना आपल्या विजयाची पूर्ण खात्री आहे. मात्र मी हा संपूर्ण विषय जो निर्माण झालेला आहे, हा जो वाद निर्माण झालेला आहे, तो परळी नगरपालिकेशी संबंधितच ठेवलेला आहे आणि या उपर जर काकांची काही नाराजी असेल तर ती दूर करण्याचा मी संपूर्णपणे प्रयत्न करेन असंही त्यांनी म्हटलेलं आहे. याच बातमीवर जी काही अपडेट्स घडणार आहेत ते प्रत्येक तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. आता एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा स्टार माझा.